जयति हरिरचिन्त्यः सर्वलोकैकवन्द्यः परमगुरुरभीष्टवाप्तिदः सज्जनानां निखिलगुणगणार्णो नित्यनिर्मुक्तदोषः सरसिजनिलयोऽसौ श्रीपतिर्मानदो नः भक्तानां मनसां भोजभानवे कामधेनवे नवतां कल्पतरवे जयीन्द्रगुरवे नमः. श्रीगुरुभ्यो नमः. समस्त आस्तिक बंधुओं का सादर प्रणाम करताची आयचे स्वातंत्र्योत्सवाचे हे शुभ संदर्भाचे सर्वांक अभिनंदन करताची मनुष्याला जीवन आणि यज्ञाक संबंध यज्ञानिमित्ती मनुष्याक सहकार एके मनुष्याला जीवनाचे यज्ञाक आणि मनुष्याला जीवनाक सुद्धा सगळं एक परस्पर ऐक्यता या विषयावर तुम्ही यद्राक विचार प्रस्तुत करू प्रयत्न करता. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत म्हणून वाक्य कंचे एक मनुष्याक एक क्षण गेलारी कर्म कर्मशराबच्या साध्य ना काही प्रत्येक जन्म येत असेल तो मनुष्य ताण कर्म करू का तसं ते कर्म म्हणून कशी जाऊनच का म्हणारे यज्ञ रूपारस का केवल यज्ञ म्हणारे अग्नीत आहुती घालच्या म्हणाला प्रश्न नाही. ते एक प्रमुख यज्ञ होई जनरी मनुष्याला सर्व तगेर जीवमानाची यज्ञची म्हणून घेता मनुष्यांत लेखल्यार कसं लेख म्हणारी यज म्हणत असेल धातू निष्पन्न जावत असेल अर्थ कसा म्हणारी यज देवपूजायाम देवपूजक यज्ञ म्हणारी देवपूजा म्हणारी आम्ही करतो असेल सर्व सत्कर्म आम्ही करतो असेल कर्म हे सर्व देवाला पूज म्हणून घेता. तसं ते यज्ञाक अत्यंत श्रेष्ठ आवश्यक स्थान परमात्मान दिलेलं. यज्ञो वै विष्णु यज्ञ म्हणजे परमात्मा. यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाहन अशी परमात्मा सर्व त्या यज्ञाच्या नावांची सांगून घेऊन त्याला स्तुती करताची. अशी यज्ञाचे विषय पुढचे गेल्यारी मस्त अर्थ व्याप्त जाऊन असतं का एक सात्विक जाऊन जीवन मनुष्य कर्तव्य तर जगली त्या यज्ञ म्हणून येतं. कसं लागणारी यज्ञ मग कर्म कसं सत्कर्म असली ते यज्ञ यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधन म्हणून परमात्मा श्रीकृष्ण अध्याय 3-9 श्लोकांत सांगतात. यज्ञार्थात कर्मणो म्हणजे परमात्माला कतीर यज्ञार्थात यज्ञ म्हणजे परमात्मा कतीर जाणो की परमात्माला जी प्रीती कतीर जाणो करत असेल कर्म ते यज्ञ म्हणून येत की अन्यत्र कर्म बंधन हा ते बंधन म्हणून येत की म्हणताना ते सत्कर्म एक परमात्मा का संतोष होत असेल यज्ञ म्हणता. आणि तो विशेषांगेनो सर्व जीवनाची एक यज्ञ होई तर जरा एक यज्ञाक एक प्रमुख जाऊन असेल तसं एक 5 विषय सांगेल ते कसं म्हणणारी अहुतम च हुतंचैव तथा प्रहुतमेव च ब्राह्म्यहुतम प्राशितंच पंचयज्ञान प्रचक्षते. प्रतिनित्य जाऊन मनुष्यानं करतो सगळं एक कर्म अहुत यज्ञ अग्निना हुत म्हणारी यज्ञांतू आहुती घालत असं अग्नी प्रतिष्ठापन करून अग्नीत आहुती घालत असले ताका यज्ञ म्हणारी होमाक
हुतयज्ञ म्हणतात हे अहुतयज्ञ. अहुतयज्ञ म्हणून कसं मारी जपयज्ञ या मनुष्यान करू प्रतिनित्य काल ताणे तक दिला तसले जपाचे अर्थात गायत्री एक इतनी तरह चांग देवता मंत्र जप गी तशीची देवता स्मरण गी करते तसला अहुत यज्ञ म्हणून घेता. आजीना कसं जाता म्हणारी विशेष जपानिमित्ती मनुष्याला बौद्धिक आणि शारीरिक शुद्धी येता. बुद्धी शुद्धी जरी म्हणजे मनुष्य जीवनाची सन्मार्गारी वच्चे प्रारंभ जाता. न देव दंडमादाय रक्षन्ति पशुपालवत किंतु रक्षन्तुमिच्छन्ति बुद्ध्या संयोजयन्ति तम. एक सुभाषित सांगता कसं नाही म्हणणारी एक कालारी गायक चरयला म्हणके बेत दोर घेऊन देव आमका तश कर तश म्हणून आमकां सांगना जरा आमकां रक्षण करता म्हणून ताका मन आसवय तर जरारी ताका आमगेल्या व्यक्तींतलो प्रीत आसवय म्हणजे जाली त्या म्हणारी ताका पुरो गोत्त आसता. भूत भव्य भवप्रभूत भूत फुडले जलाला येताक गोत्त आसा आनी मुखार जावची ताका मात्र गोत्त म्हणटाना आनी मुखार सून म्हाका कसन जाता म्हाका कसन तोंदर जावचें आसा एके म्हाका कसन मेळचें आसा हाका हांव कसन कोरका म्हणून चांग त्या कालाची बुद्धी दिवन आमकां सन्मार्गारी एके चांग जावन ज्ञान दिवन आमकां मुखारसून व्हरता वयता जाल्यार ते बुद्ध्या संयोजयन्ति तम किंतु रक्षन्तुमिच्छन्ति आमकां रक्षण कोरका म्हणून तागेलें मना आसा वयता जाल्यार तो आमकां बुद्धीक चांग प्रचोदन दिवन घेवन चांग मार्गदर्शन करून घेवन आमकां चांग ज्ञान दिवन घेवन आमगेर कडेन चांग कर्म करूं सोदता. एक खंयचेय कसं एक वायट तोंदर जेवचें आसल्यार तांत वचूं नाका ते तुका तोंदर जाता रे म्हणून आमकां मनांत प्रेरेपण दिवन घेवन आमगेर कडेन तें करेना तशें करता म्हणून सत्य म्हणटना हे अहुत यज्ञ आमगेर जिवनाक चांग बुद्धीक ताजे खातीर म्हाजे कडेन एक मोजी येता दिवं तसो ह्यो येवन प्रचोदयात. कसं नाही गायत्री मंत्र तो गायत्री मंत्र आम्ही अनित्यकाल जप केलं धियो येऊन प्रचोदया चांग बुद्धी दिदावा तंत कसं नाही निमगिरी त्यावर कसं नाही विंगड ऐश्वरी कसं नाही तंत संगीत ना त्या जपात धियो येऊन प्रचोदया चांग बुद्धीक म्हाका प्रचोदन दी तसं ते बुद्धी प्रचोदन चांग मेळ म्हणून गेले रे रक्षन्तुमिच्छन्ति परमात्मा आमकां रक्षण करता म्हणाले अर्थ म्हणताना चेडवांक चांग विद्या मेळका जाल्यार चांग विद्या तांणी अर्जन करपाक जाय तांकां चांग बुद्धी मेळका हो म्हाका शिकोवका हांव प्रयत्न करता म्हणाल तसो बुद्धी तांकां येवका जाल्यार ते बुद्धीक चांग प्रचोदन येवका ते प्रचोदन येवका जाल्यार जप करता. मस्त म्हणणे कलियुगांत स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात परमात्मान कृष्णानं सांगितलें. थोडे केला पुरो थोडे केला पिवर म्हणून अर्थात थोडेंच करचेची मला अर्थ नाही तूं साधेशील तितलें तो कितल्या तितलें भक्तीन करी श्रद्धेन करी हाची फल तुका खंडीत मेळटा मला अर्थ म्हणटना हें अहुत यज्ञ देवाक संतोष म्हणजे आमगे जीवन तशीच चांगली रितीन चोरून वता. म्हळ्यार आमचो जपयज्ञ म्हणारी केवळ जप मात्र न्ही देवता आराधना देवता पूजा आम्ही करता नित्य कसं नैमित्तिक जेव्हा करता सगळ्या पूजा इत्यादी काही तेच यज्ञात अहुत यज्ञात तो येता म्हणताना अहुत यज्ञ मनुष्या जिवनात कितलीच्या प्रभाव दिता म्हणून अर्थ करून घेता मी तशी दोन्हीचे हुतम चैव हुत आमच्या सांगल्या म्हणजे हुत म्हणारी अग्नी तो आम्ही आहूत दिवतो सांगले त्या प्रधान देवतेक संकल्प करून घेऊन अग्निप्रतिष्ठापन करून शास्त्रोक्त जेवण ताका पूजन इत्यादी करून मंत्र सांगून घेऊन अग्नीत आहुती दिवं तसं हें हुतयज्ञ म्हणून घेता. तसंच ते हुतयज्ञ आमकां कसं लायक जावका एका ताजेर कसं मेळटा म्हळ्यार उपसर्गेषु जातेषु दैवभूतात्महेतुषु आयुष्ये वाथ शान्त्ये वा श्रिये वा पुण्यवृद्धये
योग्यताये मंत्रसिद्धि च विष्णो प्रीत्यर्थमेव च आमकां उपसर्गेषु जातेषु नानानमने उपसर्ग तांतो आध्यात्मिकादि भौतिकादि दैविक म्हणताची एक एक म्हणीत एक एक पंचभूत भूता मरी अतिवृष्टी अनावृष्टी भूकंप इत्यादि होतसले दैविक कोपानिमित्त होतसले एक आम्यला कंचे पूर्वजन्माचे दुष्कर्मानिमित्त होतसले ತೊಂದರೆ ಅಸಲು ಪೂರ ವಿವಿಧ ತಾಪತ್ರಯಾಚೆ ನಿವೃತ್ತಿ ಕದಿರಿ ಯಜ್ಞ ಸಹಕಾರದತ್ತ तिथं मातमी आयुष्य वृद्धी जावच्याक शांती जावची खातीर श्रियेयी संपत्ती वृद्धी जावची खातीर संपत्ती म्हळ्यार केवळ धनसंपत्ती म्हणून नाही आमकां जावंक जसं घरांत जावंक सुख सौभाग्य आरोग्य मातमी संतती इत्यादीक अभिवृद्धी खातीर हें श्रियेयी पुण्यवृद्धे आमगे पुण्यवृद्धी जावची खातीर योग्यता आमकां चांगली योग्यता सिद्धी जावची खातीर आमकां चांगलें स्थानमान इत्यादी मेळचे खातीर आमी नित्य अनुष्ठान खंयचे एक मंत्र जप करता जाल्यार ते मंत्र सिद्धी जावचे खातीर म्हळ्यार आमी ताका पुनश्चरण म्हणटात खंयचे एक चांगले मंत्र जप करचे ते निरंतर जप करून न्हू एक हंतांतू आमी ताका पुनश्चरणाचे परिपूर्ण फल मेळचे खातीर उद्यापन म्हणून म्हणटात सर ते उद्यापना खातीर करता सर हवन हें मंत्रसिद्धी विष्णू प्रीत्यर्थमेव काय ना परमात्मा संप्रीती खातीर देवाला म्हगेली प्रीती जावंक आपल्याला संकल्प दवरून हे सर्व विविध हांव सांगितलें सगळे 9 इकर नमुन्याचे मनोकामने खातीर करता सगळे यज्ञ हे अग्निमध्ये करता सगळे परमात्माला अनुष्ठान तसंच ते हे यज्ञ आमगे जीवनाक सर्व विधा सहकार करता आता येवतसर वतसर लोकांक येवतसर मस्त नमुन्याचे अनाहुत इत्यादीक हें परिहार जावचे की योग्य जावनाचे सर यज्ञ इत्यादीक सर्व केलें म्हणटकीर भौतीक जावन येवतसर समस्त महादोष परिहार जाता मातनी मेला आरोग्य आयुष्य वृद्धी जावचे खातीर सर्व यज्ञ मुखांतर जावन देवाक संप्रीती केलें म्हणजे खंडीत आमकां ताजीन एक संतोष मेळटा म्हणून सांगता तितलें मात्र न्ही प्रहुत यज्ञ तिन्नीक यज्ञ प्रहुत यज्ञ म्हणटात प्रहुत यज्ञ म्हळ्यार भूतयज्ञ म्हणून अर्थ भूतयज्ञ आमगे रामणिकेची हे सगळे जगत्यान चराचर सृश्टींत जिवी तंतांतो आत्मा सची ते आत्मा भितरी परमात्माला मुशस्के आत्मवत सर्वभूतेषु आमी रामणिकेची वरल पुरा म्हणाले एक संकल्प करून घेवन आमी मार्गड्या गोत्तशे पुरो आमी अशी सांगता म्हणून कशी म्हणाली शीत जाले कुडल्या पुढे ते शीत भायर होऊन घालचें आमी रांदता पयलीं पाट आशिल्लें कसं न्ही काण केलें पुडल्या भायर होऊन कसं खातीर म्हणाले खंयची प्राणी पक्षी इत्यादी कवच आमगे न्ही तांकां एक पडटा कसं न्ही मेळ्ळो म्हणालें एक चांग उद्देश दवरून करता आसलें तें एक क्रिया आमकां तें कसं खातीर म्हणून वतना तेंची प्राहुत यज्ञ तितलें मानतें तावळ्या हुतयज्ञ म्हणलें हुतयज्ञ केवल बस अग्नींतू आहुती घालची मात्र भस्म अग्नींत आहुती घालची मात्र न्ही फुडें राकडांत रांदप करतना भायर म्हणजे ते शीत जालें कुडलें एक कसं काण जालें कुडलें थोडे काण ते अग्नी घालता आशिल्ली कसं लायक मारी तो पाकयज्ञेषु पावकः पाकयज्ञ आमकां रांदपाक सहकार करता अग्नी तो पावक म्हणून येता सो ते अग्नींत थोडे शीत घालची एक आमी केलें काण आसा पळय तांतूं घालची तसले हुतयज्ञ तेवूय गेल्यार नित्य काल करून येता आशिल्ली आमकां ते कसं लायक म्हणून वतना ते हुतयज्ञ तितलें मात्र न्ही प्रतिनित्य आतां देवस्थानां मात्र आसा वैश्वदेव म्हणून देवा निवेद्य तरी अग्नींत तेची खंयच्या रांदप केला की थंयची वैश्वदेव मंत्रान होम करता जाल्यार ताजी ना तसले नमुन्याचे आमगेला अन्न आशिल्लो तसो दोश परिहार जावो म्हणून करता तसो यज्ञ तो आनी एक हुतयज्ञ म्हणून घेता आनी मात्र न्ही वरल पुरो आमी हांव तावळे सांगितलें जाल्यार विविध यज्ञ आमगेले संकल्पा खातीर आमगेले चांग मनोकामने खातीर करता सर यज्ञ
तो हुतयज्ञ म्हणून घेता. तशीची आम्हाला सांगणे प्रहुतयज्ञ भूतयज्ञ. हे भूतयज्ञ विशेष कसं लागतं मारे आम्ही म्हणकेच अनेक जीव जंतू म्हणले मनात करून येऊन तका किंचित आम्हाला दाखवून द्यावं तसं गोग्रास त्यांची कायड्या दोरची आम्ही कधी आम्ही घरांच्या अंग कर्म करताना सांगतात गोग्रास वायस दोरचे तशीची शौचांडाला पतिता भूता वायसेभ्या भूमो अन्नम निक्षिपेत म्हणून असं अरे वरलकंचे प्राणी इत्यादी श्वा सोन्या इत्यादी वरलकसं नाही का जीवजंतूंक तांकाय अन्न मेळ म्हणजे ना भूमो अन्नम निक्षिपेत भूंचेर अन्न घालचे तेवे एक यज्ञ. तशीची गोग्रास वायस अगदी सगळ्या आहार तो यज्ञ म्हणून घेता पड्या कित होडा गेले सनातन धर्माचे आशय म्हणताना यो यज्ञ विशेष जाऊन आम्ही आम्ही अशी तसं वर्णलं प्राणीक पक्षींक आम्ही निमित्त यथाशक्ती सहाय करतो जाल्यार तांगे जिवनाक सहाय करतो जाल्यार एक यज्ञ आजिली परमात्मा प्रीती जाता म्हणून सांगता. ते मातनी आम्ही केन्नाय जेवण करतना चित्रा उद्योग न्हू ते आहुती दवरता चित्राय स्वा चित्रगुप्ताय स्वयमाय स्वयंधर्माय स्वा म्हणून हे कोणाक भूतयज्ञ क्रिमी कीटादी कोणी असं म्हणजे तांकां ते पावोवन जेवणा नंतर आमी ताका गिताचो उद्दाय द्यायची सुटचेस अमृताभिधानमसी स्वाहा म्हणून तरी सोडची उद्दास तेवे जाल्यार पद्मार्बुद निवासिनः कोण आमकां दोळ्या दिसनातील खंयची एक जीव आसा की तांकां बरो तृप्ती जावो म्हणून येवन दिवचें जाल्यार एक आहुती. तेवे जाल्यार हे प्रत्येक आमी जिवनांत आमी करता जाल्यार खंयचेय एक कर्म आसतली ते यज्ञान समान. म्हणटना सात्विक आहार घेवप जाल्यार एक व्हडलो यज्ञ. प्रमाण हुताशम रूपाचे आमगेले पोट्टांत वैश्वानर नामक जावन सगळो अग्नी आमगे पोट्टा बसला म्हणटना आमी ताका सात्विक आहार ते अग्नी घालता जाल्यार ते व्हडली यज्ञ म्हणून घेता. खातीर आमी केन्नाय सात्विक आहार घेवका म्हणून सांगता. तितलो मात्र न्ही प्रहुत यज्ञ ब्राह्म्यहुत यज्ञ म्हळ्यार 3 यज्ञ जालो 4 यज्ञ ब्राह्म्यहुत यज्ञ. ब्राह्म्यहुत म्हळ्यार चांग योग्य जावन अशें जाल्यार ब्राह्मणाक चांग ज्ञानीक चांग श्रेष्ठ जावन अशें संतांक यतींक मालगड्याक आमकां पुरा आमगेल्या निमित्यान तांकां दिवपाक जाल्यार गौरव दिवच्यो तांकां सगळें सुपस्कार तांकां अन्न इत्यादी दिवता जाल्यार हें ब्राह्म्यहुता म्हणून घेता. नाली आमगेल्या घरांत आयले नित्य खंयचे अतिथी अभ्यागत चांग ज्ञानी चांग मालगाडगी वरलेल्यांक पुरायक आमी तांकां तांगेर भितर अशें जालो वैश्वानर नामक अग्नी तूं दिवता जाल्यार आहुतीची ते ब्राह्म्यहुत म्हणून घेता. तितलें मात्र न्ही ब्राह्म्यहुत म्हळ्यार ब्राह्म्य म्हळ्यार ब्रह्मा. हे ब्रह्म म्हळ्यार परमात्माक आमी चिंतन करता जाल्यार एके परमात्मा विशयांतू आमी चांग चिंतन करता जाल्यार विशयी ब्राह्म्यहुत म्हणून घेता. म्हळ्यार चांग धर्मग्रंथ भगवद्गीता रामायण बी ती वरलो जाल्यार चांग चांग ग्रंथाचे आमी पारायण करची. एके तांचो किंचित एक दीस थोडे थोडेची ते वाचून घेवन ताजे अर्थ करून घेवची अर्थानुसंधान करून घेवची. चांग ज्ञानाचे चांग विचाराचे प्रवचन इत्यादी जातात ते वचून ते आयकून घेवन आमी आमगेर तितलें म्हणटा आमगेर जिवनांत ते अळवडसून घेवचे प्रयत्न करचे जाल्यार ब्राह्म्यहुत म्हणून घेता. तशें जाल्यार चांग संस्कारा खातीर आमी प्रयत्न करता जाल्यार ब्राह्म्यहुत संस्कार ब्राह्म्यहुत यज्ञ. हे ब्राह्म्यहुत यज्ञांनी मनशाक चांग ज्ञान मेळटा म्हळ्यार स्पश्ट जावन अशें विशय. तितलें मात्र न्ही प्राशित यज्ञ म्हळ्यार पितृयज्ञ अधिकार आशिल्ले न्हू तांगेले मालगड्या खातीर
श्राद्ध इत्यादी करची चांग पर्वकालाची पिंड तिरोधक पिंड प्रदानी खई चांग क्षेत्र इत्यादी प्रकरण ते श्राद्ध इत्यादी करची सर्व प्राशित यज्ञ पितृयज्ञ म्हणता जाका हे गेले एक यज्ञ म्हणून घेता अशी पंचयज्ञ मनुष्या जीवनाक अत्यंत सहकार जीवन एक उन्नत रूपारी चोलका जनरी या पंचयज्ञ अत्यंत श्रेष्ठ जाऊन सांगता म्हणताना परमात्मा भगवद्गीतेंतू एक 4-5 श्लोकांतू चंद जाणू या यज्ञाविषयांतू आमका अर्थ करून देतं कसं नाही म्हणाली सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा प्रोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एषोत्कृष्ट कामधक म्हणून ये ब्रह्मान सांगते कृष्ण पुनरपि अर्जुना सांगता पड रहा है यह पुढेची पुरा ब्रह्मान सृष्टी करताना चिता जोटूची कोणाक मनुकुला सृष्टी करताना जोट यज्ञ सृष्टी केला आजी उपयोग घेऊन येशोत इष्ट कामधक यज्ञाचे उपयोग सदाकार करून हाजीन तुम्ही मनोकामन म्हणाल तसं कसं कामधेनु यज्ञ म्हणाल कामधेनु तर त्या कामधेनु यज्ञरूपाला कामधेनुक तुम्ही त्याचे प्रयोजन घेऊन तुम्ही तुम्हाला चांग संकल्प इडेरसून घ्या मग ब्रह्मान आज्यापेक्षा पुढे सांगला म्हणून अर्जुना कृष्ण सांगता म्हणताना ह्या यज्ञाच्या मनुष्यानं जन्म येताना तगेलोटू यज्ञ प्रारंभ केला तसं ते यज्ञाने होती कामधेनु म्हणकेची आम्ही जीवनाक सार्थकतेचे फल देता म्हणाने स्पष्ट वाक्य तिथं मात्र नाही देवान भाव्यतानेन ते देवा भावयंतो परस्परम भावयंतः स्नेह परमवाप्स्यतः म्हणून अरे अशी देवतेसाची तक तक संगीत तसं देवता प्रत्येक तक तक संगीत यज्ञाचे देवत म्हणून असायची पितृयज्ञान तक देवत विंगड असायची तशीची जपयज्ञान तक तक म्हणून देव असायची तशीची होतं अग्निमुखांतर आम्ही यज्ञ करतो असेल ते देव त्यात ते देव म्हणून असायची अशी प्रत्येक देवपुरा असायची या देवपुरा कशी म्हणी तांकां तृप्ती केली म्हणजे त्या यज्ञानिमित्यान तांकां तृप्ती केली म्हणजे अरे तांणी आमकां तृप्ती करताची परस्परम भावयंतः स्नेह परमवाप्स्यतः आम्ही तांकां तृप्ती करचे तांणी आमकां जावं जाता सद दिवन आमकां तृप्ती करचे पुन्हा आम्ही तांकां तृप्ती करचे तांणी पुन्हा आमकां कसन जावं काय योग्य जावन अशें सत्कामां दिवन आमकां तृप्ती करताची म्हणून परमात्मा मुखार सांगता पळय इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सः अशी देवाला आराधन केलं रे यज्ञ केलं म्हणजे ते देवता संतोष करता त्यांनी आमकां संतोष करता पुन्हा आम्ही तांकां संतोष करचे त्यांनी आमकां संतोष करताची म्हणान अशी देव सांगता जाल्यार हांगा कसं सांगता म्हळ्यार यज्ञ करूं का म्हणून कितें सांगता असं इश्ठान भोगान ही ओ देवा आमकां इश्ट प्रत्येक तांणी देवता आमकां अनुग्रह करून दिताची तैर दत्ता न प्रदायेभ्यो आमकां आमगेर चांग जन्मांतराच्या पुण्यकर्मान आमकां चांग योग्यता दिला देवान जीवनाक चांग योग्य दिला आमकां कसं आमी आमगे योग्यते प्रकार आमकां जीवन दिला तेन्ना हे योग्यता अनुसार आमी यज्ञाचरण करनाशी आमी आमगेर तृप्ती खातीर देखीक आमगेर स्वार्था खातीर मात्र आमकां मेळ्ळें तसलें जीवन देखीक आमकां जिवनांत मेळ्ळें तसलें फल आमी मात्र स्विकार करून घेवन आसतले म्हणटलें यो भुंक्ते स्तेन एव सः ताका स्तेन नारी ताका चोर म्हणटा कृष्ण म्हणटा तसो मनीस चोर कोण आमकां दिला योग्यता अनुसार आमी यज्ञाचरण करनाशी आमी
मात्र आमकां मेळ्ळें तशें जाल्यार आमी नित्य लौकीक जीवन आमी मेळ्ळें तसं नसं योग्यता ते आमी मात्र स्वीकार करून आमगेला एक सूख मात्र घेवन घेवन यज्ञाचें आचरण करनाशी बदल आपले म्हणून गेल्यार तो चोर म्हणून घेता. मग इतलो व्हड एक आमगेलो वयली कपूपट्टी तो घालतस म्हणटना आमी चोर म्हणून जेवचे ना जाल्यार आमी यज्ञ करता. तसं तो यज्ञ कसो नाही म्हणून आतां व्हड सांगलें तसं ते सत यज्ञ हें केलें म्हणटल्यार आमी ते नांवां दाखोवन भायर येताचे इतलें मात्र न्ही. यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्वकिल्बिषयी अशी चांग यज्ञ करून येवन तंतु वरलो तसं जालें चांग अवशिष्ट कसं नसणार आमी आमी धनार्जन केलं जाल्यार आमी अर्जन केलं जाल्यार धन इत्यादीक ताजे भाग एक भाग एकेकाक दवरता म्हणून धर्माय अर्थाय सुखाय यशसे कुटुंबाय रक्षणाय अशी ते भाग इतलो भाग अक्काक दवरका म्हणून धर्माक ती करच्यो का अर्थाक ती करच्यो का अर्थाक म्हणल्यार आमी आतां इंग्लिशान सांगतात इन्वेस्ट करचें दुड्ड आशिल्लो तो पुनः व्यवहाराक घालून तंतोपास आमी लाभ घेवचे. अर्थाय यशसे आमकां चांग एक नांव येवता जाल्यार खातीर जे आमी करच्यो जाल्यार कुटुंबीचे आमगेले घरांतले संवसारा खातीर करच्यो जाल्यार आमगेले चेडो वारगी आमगेले बायलेली हांकां पुराय करच्यो जाल्यार कुटुंबाय रक्षणाय आमगे मुखावेल रक्षणे खातीर नाल्यार आमगे मुखावेल जिवनाक भद्रते खातीर ते वेळे दवरका. रक्षणाय कुटुंबाय यशसे धर्माय अशी ते सांगीन आसा. तशी हें इतलें करून येवन व्हरलें आमी घेतलें म्हणजे ते यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्वकिल्बिषयी अशी यज्ञ करून येवन अशी आमी विनियोग करून आमी घेतलें म्हणजे जाल्यार त्या यज्ञाची शिश्ट म्हणून घेता. म्हणजे यज्ञ करून व्हरलो तसो जाल्यार म्हणटा तसो ते यज्ञ करून व्हरलो तसो जाल्यार आमी घेतलें जाल्यार आमगे सर्व किल्बिषयी आमगे सर्व पापपरिहार जातली. हें करनाशिल्लें भुंजते ते त्वघं पापा भुंजते ते त्वघं पापा हे पचन्त्यात्मकारणात् कोण अशी करनाशिल्लें म्हगेले खातीर हांव म्हगेलो आत्मा सुखा खातीर येची हांव ते मेळ्ळें तशें जाल्यार योग्यता स्विकार करून आमी आसा वयता जाल्यार भुंजते ते त्वघं पापा व्हडले पाप केल्ले म्हणजे आमी स्विकार केला म्हणजे आमी तसो ते व्हडले पापाचे भाजन आमी घेताची म्हणटना कोण चांग यज्ञ करून येवन सद्धर्माचरण करून सत्कर्माचरण करून तंतू तांची प्रसाद म्हणून कोण स्विकार करता तेगेले सर्व पाप परिहार जाता. ते करनाशी तो मात्र तेगेल्या जिवना सुखा खातीर मात्र तो पळयतलो जाल्यार ताणें पाप स्विकार केला म्हणजे जाता म्हणून अर्थ. अशी परमात्मा ह्या 2 श्लोकांतून आमकां घंटा घोश जावन एच्चरीक दितस तशी कोर नाकाची म्हणाले विशेष जावन आशिल्लो जाल्यार सूचना आमकां दिता. अशी हे यज्ञाचे फल परमात्मा कृष्ण सांगता तितलें मात्र न्ही. हें सगळें जीवन चलचें वयर तर जाल्यार सगळीं जगत चलचें वयर जाल्यार यज्ञानिमिती म्हणटा कशी म्हणाली अन्नाद भवन्ति भूतानि पर्जन्यात् अन्नसंभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञकर्मसमुद्भवः. यज्ञानिमित्ती अन्नानिमित्ती सर्व हे प्राणी पक्षी मनुष्य पुरा अन्नानिमित्ती जावचे. अन्न आसल्या मात्र जीव येसची ना तरी जीव नाची ते अन्न खंय लागून येता म्हळ्यार पर्जन्यानिमित्ती मोड जावन येवता सगळें पावसा निमित्ती म्हणत ते यज्ञात भवती पर्जन्य ते पावस येवका जाल्यार
यज्ञ जाओ कभी यज्ञ कर्म समुद्भव तो यज्ञ कर्मानिमित्त समुद्भव जाता म्हणून अर्थ एक अर्थ बेळ जाओ जरा पाऊस येऊ का जीवी असं का जरा बेळ जाओ का बेळ जाय जरा पाऊस येऊ का पाऊस येऊ का जरा यज्ञ जाओ का तो यज्ञ जाय जरा कर्म जाओ का आमगेला आम्ही दिननित्याच्या विषयांत आम्ही पळत गेल्याने आम्ही सदाकाळ सत्कर्म केल्याने तो यज्ञ म्हणून घेता त्या यज्ञानिमित्त आमचं चांग फलप्राप्ती जाता त्या फलप्राप्ती निमित्त आमगेला जीवन चांग रीतीने चलता आमगे जीवनाचे एक अर्थ पारमार्थिक जावं तशीची आमगेला भौतिक जावं अर्थ मेळता म्हणून सत्य जावं अशें तसले विषय परमात्मा सांगतास तशी कर्म ज्ञान ह्या दोन्ही मनशाक आसवय जाल्यार आनी तें घेवन ताण जीवन केलें जाल्यार यज्ञा समान आहा म्हणून घेता तसंच ते यज्ञ मनुष्याचं जीवन पावन करता जडभरतो महाज्ञानी तो रघुगणांत गेला की प्रश्न निघता मनुष्याक कसं श्रेष्ठ मनुष्या जीवनात श्रेष्ठत्व मेळका जाल्यार कसं करता ताणें ह्या पुरा जन्मांत मुखार सगळं मोक्षाक वचचें जायत तेगे जीवनाचें आनी तरी चोवपाक जाय ताणें कसं करता प्रश्न येता ना जडभरतो एक छान काणी सांगता कसं नाही म्हणा रे एकलो श्रीमंत तो तागे व्यवहार व्याप्ती आनी करून घेवन धनसंचय करतली त्या धनसंचय करून घेवन तो एक गांवांत आनीक गांव वता आसतना मार्गा मध्येंतू व्हडलें रान मेळटलें तसलें त्या रानांत 6 जन चोर येवन घेवन तागेलें आशिल्लें सगळें धन संपत्त पुरा तागेलो ताका लोटी करून घेवन मारी तागेलो ताका हातार घेवन तांडून ते तागेलो हाता अशें पुरा तांणी घेवन येवन ताका धांवडायता अशी धांवता आसतना मध्य मार्गांत क्रूर मृगय तागेले मागीं धांवन येता आसली तेका मात्र तो चमकला कडेन व्हडलो फोन मेळटकी ते फोनान पडता म्हणटाना हातान एक पाळ मेळटकी त्या पाळ दोन घेवन लांबतास जाल्यार त्या पाळी तागेले जडावणेक कुडकी जावचें जाता आसा तोगो पळयतना क्रूर जंतू इत्यादीक तोंड सोड पळयता सगळी वयर पळयतना मोवा मारलें व्हडलें मोवा मारली बांदला की ते मोवा मारल्या देखून तेंबे मोव पडता आसता तागेल्या तोंडांत गोड अशी गोडाची अनुभूती जाल्यार ताका जाल्लें तुका पळयतना क्रूर जंतू इत्यादी कसं रघुगण म्हणटा कसं अर्थ घेऊ म्हाका कसं म्हण कळ्ळी म्हणून म्हणतना जडबर सांगता त्या मनुष्याले एक जीवन चरित्र कसं नाही म्हणा रे मनुष्य चांगलं पुण्यकर्म करून घेऊन नारी मनुष्य जन्म येऊ का जाल्यार ताणें पुण्यकर्म करून येऊ का पुण्यकर्म ना अशें तो मनुष्य जन्मा येना मनशाल जन्मा येना मनशाल जन्मा येऊ का जाल्यार ताणें पुण्यकर्म केला म्हणून अर्थ म्हणटा ना मनशाल जन्माक तो आयला वयता रे तागेलें पुण्याचें संपादन म्हणून अर्थ तसलें तें पुण्या संपादन घेवन येवन तो ह्या जन्मा आयला तो जन्मान येवन तागेलें जिवनाचें प्रयाण प्रारंभ करता तागेल्या हातान तो पुण्याचें संपादनान तूं असच म्हणटा ना ते जिवनान ताणें संवसाराक येता आसतना 6 जन चोर म्हळ्यार कोण रे धर्म अर्थ काम मोक्ष या शंकरा काम क्रोध लोभ मोह मद मत्सर असले षड्वैरी तागेलें येवन तागेलें पुण्य संचय केलो पुरो तांडून घेवन तागेलें पुण्य नाश करताचें यो तो धांवन येता धांवन येवचे अर्थ कसो मारी आमगेलें आयुश्य धांवतच आयुश्य मुखार वतना ताका मेळची पूर क्रूर मृग हें कसो अर्थ म्हणारी आमगेलें पूर आमगेलें ओट्टाशी पुरा बंधू बांधव नारी
पुन्हा म्हणणे ಕೆಲವು ಬಂಧು ಬಾಂಧವ कसं करणार म्हणजे एक चांग एक काम करू का एक चांग सत्कर्म करू का चांग अनुष्ठान करू का करणातल्या री उलयताची केल्या री उलयताची करणातल्या री त्याला असूनही तो करणार म्हणतो करणारे म्हणताची हे बंधू बांधव कशी मारे आम्ही कसं नाही चांग काम करतो मारे कसं लायक मारे त्या पुरा अगत्ती ना कसं लाय पुरा करते अशी आमगेला एक उत्साहाक अड्डी करतो सगळ्या प्रयत्न पुरा जाता कसं नाही की चांग काम करतं कशाला करतात त्या पुरा कशाला तांकां दित राय तांकां जावक गेल्लो आसता तांकां कशाला दिता तांगेले पुरा नाटक ना म्हणून अशी मारी खंयचे एक दान धर्म करचे जायते कसं नाही की चांग धर्माचरण करचे कसं नाही की देवाला आराधना इत्यादी करचे जाल्यार ताका आमगेलो प्रयत्नाक एक उत्साहाक कोरका आम्हाला इच्छाशक्तीक आड करतो जाल्यार बंधू ह्या पुरा क्रूर बघ अरे आमगे पुण्याक आनी मुखावेन पुण्य अर्जन करूंक विघ्न करतो जाल्यार लोक म्हणटना इतलो जाला आनी तो वचून घेवन तो पोंडा पडटा म्हणटना आमगेल्या आयुश्याचे व्याप्ती अरे अंतू तेगेलें आयुश्य मुग्धुका आयुष्य मुग्धत म्हणटना तो पोंडा पडटा एक हाता पाळ मेळटा न्हय ते पाळ कसं म्हणल्यार आमगेले भौतीक आमगेले सुद्दां जाल्यार धन आमकां सुद्दां जाल्यार वैद्यकीय चिकित्सा वैद्यकीय सेवा आमगेला सुद्दां जाल्यार आमगेला सुद्दां जाल्यार धनबल जनबल इत्यादी पुरा ते आमकां पाळा रुपाय जाल्यार ताका घट्टी तरना कित्याक मारी ते मोडतो येतच की ते पाळ ताका बल ना आमगे जनावडीक ते पाळ मोडतस अरे तेवूय जाल्यार शाश्वत न्हय म्हणून शाश्वत जावन अशें विशय न्ही तो आमगेले धन जायत आमगेले सुद्दां जाल्यार जनबल जायत आमगेले बंधू सहकार जायत पुरो शाश्वत न्हय म्हळ्यार अर्थ तो गसूचे क्रूर मृग म्हणल्यार आमगेले पापकर्माचे आमकां धरूक ते धोर घेवन आमकां गिळचे खातीर प्रयत्न करचे म्हणटना राहुगण म्हणटाय हे विशय पुरो आनी मात भायर येवची कशी हाका कसो उपाय इतलो पुरा तूं सांगना चित्रण म्हाका कळ्ळें कसं नाही म्हणटना ताका जावंक गेलो दोनी विशय कसं नाही एक ज्ञान आनी कर्म रान्ना वतना ज्ञान आनी कर्म एक दिवो एक खडग खडग म्हणल्यार हे खंयचेय षडवैरी आमगेल्या ज्ञानाची ते ज्ञान दिवो आनी करतसल कर्म हें आमगे नित्य सत्कर्म आमकां चांगलो वाट दाखयता ज्ञाना कडेन वचच्याक प्रयत्न ते दिता ज्ञान आनी कर्म मनुश्याले कशी पक्षीक दोन रेखे आसली तशीं मनुश्याले जिवनाची सार्थकाय खातीर ज्ञान आनी कर्म आमगेले यज्ञ रुपार मेळटा जाल्यार विशय म्हणून घेता म्हणटना ज्ञान आनी कर्मान आमगेले ऐहिक आनी मोक्ष भौतीक आनी पारमार्थीक जिवनाक चांग जावन मार्ग दर्शन करता सत्य विशय अशी यज्ञ आमकां आमगेल्या जिवनाक सार्थकतेचें प्रयोजन दिता म्हणून अर्थ आनी वेदांतू सांगचे गेल्यार आमी सगळे देहाची यज्ञमय केली आमी सगळे देह यज्ञा खातीर यज्ञा रुपारी आसता म्हणून वेद सांगता तस्येवं विदुषो यज्ञस्यात्मा यजमानः श्रद्धा पत्नी शरीरमिदमरो म्हणून अशी सगळे ते वेदाचे वेदवाक्य सांगता मनुष्याला आत्मा म्हणल्यार यज्ञाचे यजमान की ते मनुष्याला बायल म्हण श्रद्ध की तेचे देह पुरा अग्नींत घालता जाल्यार काश्ट की सगळी देह काश्ट की आनी ताका घालता जाल्यार आहुती कामः काम आज्यम काम म्हळ्यार चांग आमी मना येता जाल्यार मनोकामनाची होमा घालता जाल्यार आहुती तशी
सगळे ते विचारांतू ते वाक्यांतू आमगे सगळेचे देह आमगे जीवन पूरा तंतू तो सांगता तना सगळे देह यज्ञा खातीर आत्म तो यजमान जावन बसता आमगेर श्रद्धा ताजे वयर आशिल्ली तसर आमकां श्रद्धा ती आमगेर भायर जावन आसता आमगेर मना अशें मनोकामन पुरा सत्कामन ते यज्ञाची आहुती दिता तितलें मादरनी यन मरणम तदवभ्रतम आमगेर मरण ते अवभ्रत म्हळ्यार तुमकां गोतच उत्सव इत्यादी घेतरी कडेर दीस करता जाल्यार ओंकळी म्हणटात ताका अवभ्रत आनी आमगेर कडेचे आमगेर जिवनाचे मुक्ताय ते अवभ्रत म्हणटना सगळेचे आमगेर जिवनाचे एक गुणधर्म ते वेदान सांगतस म्हणटना चांग यज्ञ करूका तो आत्म यज्ञाचो मुखार समर्थलो आमी चांग मनोकामना म्हणल्यार तेंची ते यज्ञाक घालता आहुती तर कडेर आमगेलें मरण म्हणून ते अवभ्रत समान अशी आमकां पारमार्थीक जावन मात्र भौतीक जावन आमकां जिवनाचे चांग अर्थ सांगता जाल्यार विशय यज्ञ परमात्मान कृष्णान चंद करून हें भगवद्गीतेन सांगिल्लें आसा मानते वरलेले आमगेले मस्त ग्रंथात धर्मग्रंथात यज्ञाक तितलें चांग एक स्थान दिलेलें आसा अशी यज्ञा विशयांतू तुमकां म्हाका गो तशें म्हणटाक तुमकां विशय तुमी ब्राह्मणान केल्लो आसा कडेर हांव सांगता सांगणारी एक वेदवाक्याची फलश्रुती म्हण केली वाग्यज्ञेन कल्पतां श्रोत्रयज्ञेन कल्पतां वाग्यज्ञेन कल्पतां यज्ञो यज्ञेन कल्पतां अशी रुद्रसूक्तांतू रुद्राध्यायान सांगता कशें म्हणारी वाग्यज्ञेन कल्पतां केन्नाय वाक्य ते यज्ञा रुपार आसतली श्रोत्रम यज्ञेन कल्पतां श्रोत्र आमगेर कानो आयकूत आसले कानो तेय यज्ञ रुपार आसतली तशीच चक्षुयज्ञेन कल्पतां आमगेर दोळे तेय यज्ञा रुपार आसतली म्हणून सत्कर्म आसता सत्कर्म करूंक दोळ्यान सत्कर्म करूंक कानांनी सत्कर्म करूंक तोंडांनी सत्कर्म करूंक ते यज्ञ जाता मनोयज्ञेन कल्पतां मन तेणी तंतू यज्ञ करूंक म्हणून सांगता चांग चिंतन केल्यार ती मनोयज्ञ जाता आत्मा यज्ञेन कल्पतां चांग आत्मे शुद्ध जावन दवरली तेय यज्ञ म्हणून जाता यज्ञो यज्ञेन कल्पतां अशी यज्ञानी ती यज्ञेन कल्पतां परमात्मा पावयता असं यज्ञ केल्यार आमी यज्ञनामक परमात्माक पावयता म्हणून अर्थ सांगता आसा तशी भद्रं कर्णे विष्णुयामदेव भद्रं पश्ये माक्षभिर्यत्राः स्थिरैरङ्गे सुष्ठुवांसस्तवभिर्व्यशेम दीवहिते यदायुः आमी केन्नाय चांग पडत सलाश करूंक चांग आयकूत सलाश करूंक चांग हें देह गट्टिमुट्ट जावन आसूं न्ही चांग कर्म करता सलाश करूंक हें आमगेले जिवनाची अभिलाश जावन रे आजितलें व्हड सूख खंयचें ना तशी आयज दिसारी यज्ञनामक परमात्मा किंचित ज्ञानमुखांतर तशेंच वाग्मूलक देवाला आराधना करता जाल्यार एक चांग समय म्हाका दिलो खातीर धन्यवाद आमी चांग एक मार्ग धरलेलो न्ही आमगे मुखावेळ पिढीकय तांणी आमकां पळोवन येवन चांग कर्म करच्याक तांणी प्रवृत्त जाताची म्हणटना तशींच हें सन्मार्ग मुखार वता हाजेर करतना आमगेलें सनातन धर्म केन्नाय चांग वृद्धी जाता अशी वेदोक्त जावन अशें तसलें जिवन आमगेलें तुमगेलें सर्वाले जावो तो परमात्मा तक जावं तसं प्रेरण करो म्हणून देवाला प्रार्थना करून हांगाक मुक्ताय करता स्वस्ति.